तर आता आम्ही चाललो आहे बीचवर. आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि ह्यांना सुट्टी पण आहे. तर काम वगैरे दुपारीच आवरले ना. आता वाजलेले आहेत 5:05 झालेत संध्याकाळच्या. पिल्लू पण रेडी झालंय. पिल्लूचे पप्पा पण रेडी झालेत, आलेले आहेत. तर हा टॉप आहे ना, माझी मम्मीनी बर्थडे गिफ्ट केलेला आहे मला. कसा आहे, छान वाटतोय ना. तर म्हटलं आज जरा जावं घालून टॉप. हा नवीन वगैरे कपडे घातल्यावर भारी वाटतं ना. तर कसं वाटतंय माझा आजचा लुक. आज काही स्पेशल वगैरे नाही, नॉर्मल. पण मला कुर्ती घालायला खूप आवडते जास्त. हे जातील मला सोडून, चला बसते पटकन. हा हे नांदगाव बीचचा रस्ता बघा. एवढ्या वेळ घेतलं नाही शूटिंग, कारण की तिला दाखवत होते मोबाईल. मी ही खूप येण्यासारखं करते मोबाईलवर. पण सेम गावासारखं आहे, आपल्या गावाकडल्यासारखं आहे सेम. पहिल्यांदा आले मी इकडं नांदगावला, म्हणून ब्लॉग पण शूट केला, कारण की परत आठवण राहील म्हणून. फ्रायडे 14 फेब्रुवारी 2025 आणि व्हॅलेंटाईन डेच तर होतं त्या दिवशी. बघा पुढे खूप छान बीच आहे, तुम्हाला आवडेलच. हा रस्ता खूप म्हणजे खूप असा सुनसान होता. रात्रीचं पण खूप जास्त सुनसान होता आणि अधूनमधून क्वचितच 1-2 गाड्या जात होत्या, तुम्ही बघू शकतात. आणि म्हणजे खूप जास्त असं तळे वगैरे साईडला होते. तर पाण्याची इलाका म्हटल्यावरती असणारच. तर नारळाची झाडं भरपूर छान वाटत होते. गोव्याला जो रस्ता आहे ना तसाच दिसत होता. खूप म्हणजे मला भारी वाटत होतं जाताना पण. आणि तुम्ही जर कधी आले इकडल्या साईडला तर नांदगाव बीचला नक्कीच जा. भरपूर छान बीच आहे तो. आणि आवाज बसल्यामुळे माझा आवाज सध्या असा येत आहे. हा रस्ता पण मला भरपूर आवडला. आणि मस्त कवळी कवळी सूर्याची किरणे येत होते संध्याकाळच्या टाईमचे. आणि सनसेटच्या वेळी आम्ही तिकडं निघालो होतो. लवकर निघायला पाहिजे होतं असं वाटलं नंतर. पण नंतर मी तुम्हाला गेल्यानंतर अजून एकदा दाखवेनच ते बीच पूर्णपणे. आणि तुम्ही बघा पुढे कसा आहे ब्लॉग माझा. बघा बीचची सुरुवात आहे ही. मला वाटलं नव्हतं एवढं मस्त बीच असेल म्हणून. किती भारी आहे बघा, कसलं भारी वाटतं इकडं. इथून सगळं आता बीचची लाईन आहे. नांदगाव वगैरे कसलं भारी दिसतंय बघायला मला. तो इकडल्या बीचवर आल्यावर तुम्हाला सेम गोव्यासारखा फील येणार आहे. मी तर अजून गेले नाही गोव्याला. जर गेलं तुम्हाला तिकडले ब्लॉग पण बघायला भेटतील गेलेस तर. तर इकडे बघा खूप म्हणजे खूप छान वाटत होतं तिकडे. मला एवढं आवडलं. सनसेट बघा किती छान वाटतंय. आणि इकडे सगळे लोक म्हणजे नाही काही माहिती दाखवत होते त्या बीचबद्दलचीच काहीतरी माहिती सांगत होते ते. आणि त्याने खाली उतरलो. यांनी गाडी पार्क केली साईडला व्यवस्थित आणि मग नंतर आम्ही आलो. पिल्लू बघा किती खुश होती ती पण. ती तर आश्चर्यचकित. तर माझ्या बॅगमध्ये ना पाठीमागच्या कप्प्यामध्ये तिचा बूट ठेवलेला, तर तो सारखा वाजत होता. तर आता आम्ही नांदगाव बीचला आलोय. खरंच मला वाटलं नव्हतं, अपेक्षापेक्षा भारी बीच आहे हा. आणि पिल्लू पण आहे. आणि पाठीमागं आवाज जो येतोय ना, बॅगमध्ये पिल्लूचे शूज आहेत आणि त्याचाच आहे तो. आणि कसला भारी बीच आहे. तर मी अशा सांगितलं इकडे येऊन जा, भारी वाटतंय सुपर. इथं काय काय वस्तू पण आहेत बघा. म्हणजे मला असं वाटतंय की तर स्टारफिश वगैरे मला दिसतीलच. मला वाटलं नव्हतं यार, खरंच एकदम बेस्ट आहे. तर लोकांनी नावं वगैरे काढलीत बघा भारी भारी. आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे त्याच्यामुळे भरपूर कपल्स बीचवर येणार आहेत. मी पण आलेले आहेत पाठीमागे. सुपर वाटतंय. आणि इथं असं बघा हे पण आहे पाण्याची आहे. भूक
लागली मला बघा. मला कुठं बाहेर गेले पहिल्यांदा भूक लागते, तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच असेल. तर हे गेले आणि दोघं येत, हे दोघं परत जाऊन रिटर्न आलेत. हे बघा खायला चाललोय आम्ही काहीतरी, बघतोय आता काही भेटते काही. तिथं नांदगाव म्हणून असं नाव पण आहे, तिकडे फोटो काढायचे. एवढं बीच भारी आहे ना हे, तुम्हाला सांगते मी. कारण की इकडे ना रिसॉर्ट सारखं आहे, सेम टू सेम रिसॉर्ट वगैरे असं असतं ना तसं आहे. रिसॉर्ट पण असेल इकडं, पण जसं भारी वाटतंय खूप जास्त. हे गेले आहेत गाडी आणण्यासाठी आणि आम्ही थांबलो इकडं, पिल्लू आणि मी. मस्त वाटते, खूप शांतता आहे. समुद्रकिनारी बसून शांत बसायचं असतं एकदम. तर नंतर इकडं आम्ही शेवपुरी घेतली आणि इथं एक स्टॉल होतं शेवपुरी वगैरे अशा काही गोष्टी जास्त नव्हत्या. मग शेवपुरी घेतली आणि पिल्लूला त्यातली शेव चारत होते मी. नंतर मी बघा टेस्ट केली, खूप छान टेस्ट होती. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असं मी जास्त म्हणत नाही, पण तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओला, लाईक करत जा. इकडे मग आईस्क्रीम घेतली, कारण की पिल्लूला काहीच खाण्यासाठी नेलं नव्हतं आम्ही आणि उशीर पण झालं, तर थोडीशी तिला चारली आम्ही आईस्क्रीम. तर आता बरेच लोक म्हणतील की तिला सर्दी होईल वगैरे, तर थोडीशी टेस्ट करवली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तर त्याच्यामुळे टेस्ट करवली तिला. पिल्लू आणि बसलो आहे, तर ती आईस्क्रीम घ्यायला गेले आहेत. तर इथे पिल्लू आईस्क्रीम खात होती, तिला खूप जास्त आवडते आईस्क्रीम. तरी अमेरिकन ड्रायफ्रूट आईस्क्रीम होती, खूप टेस्टी होती. तर मग आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली. त्यानंतर आम्ही परत तिकडे गेलो बीचवरती, म्हणजे समुद्राच्या साईडला गेलो आणि थोडंसं म्हणजे बसलो होतो शांततेत. तर इकडे बघा असे स्टॉल होते, म्हणजे इकडे छोटे छोटे हॉटेल्स होते मच्छी वगैरे खायची. मला काय बाहेरची मच्छी आवडत नाही, कारण की घरीच आम्ही छान बनवतो मच्छी. तर त्याच्यामुळे आम्ही फक्त फिरून आलो की काय काय आहे तिकडे बघत होतो आम्ही. मस्तपैकी लाईटिंग वगैरे होती, तर बघा कसं वाटतंय, छान वाटतंय ना. आम्ही मच्छी घ्यायला चाललोय बघा. त्यानंतर आम्ही घरी जाता जाता मच्छी घेतली आणि कोळंबी पण घेतली छोटीवाली. तर ही माशाचं नाव आहे दातळ का काय वगैरे होती ती ताई. आणि मग आलो नंतर घरी मच्छी वगैरे फ्राय केली आणि मग इथे आम्ही दोघं थांबलो होतो. घेऊन आलो, चेंज वगैरे केलं आणि फ्रेश झाली थोडीशी. इथे बघा मी दातळ मासाचा प्रकार आहे तो आणलेला आहे. आणि
कोळंबी असते ना छोटीवाली, ती सोलून ठेवलेली आणलेली. त्यानंतर मासे वगैरे बनवले आणि मग खाल्ले. आणि पिल्लू मध्ये मध्ये येत होती म्हणून कॅमेरा पकडायला पळत होते. तर बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.